नमस्कार, मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आपण बऱ्याच वेळी उद्योग व्यवसाय करताना एखाद्या व्यक्तीला मालाची विक्री केल्यानंतर त्या व्यक्तीकडून आपले जे काही टर्म्स अँड कंडिशन ठरलेले आहेत तितक्या दिवसामध्ये पेमेंट येत नाही, पेमेंट डिले होतं किंवा आपलं पेमेंट बुडवलं जातं. आणि अशा वेळी जर आपलं पेमेंट बुडालं तर आपला उद्योग किंवा व्यवसाय हा अडचणीत येतो. अशा प्रकारची आपण बरीच उदाहरणं पाहिलेली असतील आणि अशा पद्धतीने उद्योग व्यवसाय बंद पडू नये यासाठी म्हणून केंद्र सरकारने एक समाधान MSME पोर्टल तयार केलेलं आहे. या पोर्टलवर जाऊन आपण आपली तक्रार केल्यास आपल्याला 90 दिवसात आपलं जे काही पेमेंट अडकलेलं आहे ते व्याजासह परत मिळतं. आता ही समाधान पोर्टल काय आहे, याची प्रक्रिया काय आहे, प्रोसेस काय, या सगळ्या गोष्टी डिटेल स्वरूपामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही MSME असाल म्हणजे उद्योजक असाल किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला समाधान पोर्टल बाबत डिटेल स्वरूपामध्ये माहिती होईल. तर मग चला सुरू करूयात. रोहन नावाचा एक तरुण आहे. त्याने आपले जमापुंजी लावून आणि बँकेतून कर्ज घेऊन स्वतःचा एक छोटासा मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस सुरू केला. आणि मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस सुरू केल्यानंतर त्याची वाटचाल सुरुवातीची अडचणीची होती आणि अशा वेळी त्याला एक वेंडर मिळाला की जो त्याच्याकडून खूप मोठ्या प्रमाणावर माल खरेदी करणार होता. त्याने सुद्धा उत्साहामध्ये त्याच्यासोबत ऑर्डर बुक केली आणि त्याला आवश्यक असलेला माल त्याने त्या ऑर्डरमध्ये 45 दिवसात देण्याचं ठरलं. म्हणजे माल विक्री केल्यानंतर 45 दिवसामध्ये त्याच्याकडून त्याला पेमेंट मिळणार होतं असं प्रॉपरली अग्रीमेंट करून घेतलं. परंतु त्याने माल विक्री केल्यानंतर 90 दिवसानंतर सुद्धा समोरच्या व्यक्तीकडून त्याला पेमेंट मिळालेलं नव्हतं. अशा वेळी रोहन टेन्शन मध्ये होता, कारण त्याचा नवीन उद्योग होता. अशा वेळी ते जर पेमेंट अडकलं तर समोर इकडे कामगारांची पेमेंट देणे, बँकेचा हप्ता आणि या सगळ्या गोष्टी वेळेवर त्यांना खूप त्याला अडचणीचं जात होतं. असंच टेन्शन मध्ये असताना रोहन त्याचा मित्र अमितला भेटला. अमितला त्याने त्याची सगळी अडचण समजून सांगितली. त्यावेळी अमितने त्याला समाधान पोर्टलच्या बाबतीमध्ये माहिती दिली. त्याने त्याला विचारलं की रोहन, तू MSME मध्ये रजिस्टर्ड आहे का? त्यावेळेस साहजिकच त्याचं मॅन्युफॅक्चरिंग होतं, त्याच्यामुळे त्याने MSME मध्ये उद्यम रजिस्ट्रेशन हे केलेलं होतं. त्यावेळी अमितने त्याला सुचवलं की त्याने MSME पोर्टलवर याबाबत तक्रार केली पाहिजे आणि त्यानुसार रोहनने पुढच्या 2 दिवसामध्ये सगळे डॉक्युमेंट्स अरेंज करून त्याचे सोबत प्रॉपरली अग्रीमेंट झालेले आहे. सेल्स बिल, इनव्हॉइसिंग, त्याच पद्धतीने EV बिल, हे सगळे डॉक्युमेंट्स अरेंज करून त्याने MSME पोर्टलवर तक्रार दाखल केली आणि खरंच त्याला 90 दिवसामध्ये त्याचे पेमेंट मिळाले. हो, अशा पद्धतीने आपल्या बाबतीमध्ये सुद्धा घडू शकतं. जर आपलं मॅन्युफॅक्चरिंग रूट असेल किंवा आपण सर्व्हिस प्रोव्हायडर असू आणि आपल्याकडे MSME ची नोंदणी असेल, म्हणजे आपल्याकडे उद्यम रजिस्ट्रेशन असेल, तर आपल्याला आपलं अडकलेलं पेमेंट काढता येऊ शकतं. आता हे समाधान पोर्टल काय आहे ते आपण समजून घेऊयात. समाधान पोर्टल केंद्र सरकारने सुरू केलेला एक पोर्टल आहे की ज्यामध्ये MSME डेव्हलपमेंट नुसार ज्या काही तरतुदी आहेत त्याचं अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावं. तर MSME कायदा काय आहे, तर यानुसार MSME म्हणजे जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत आणि सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, लक्षात घ्या, ट्रेडर्स नाही, जे ट्रेडिंग करणारे आहे ते MSME मध्ये येत नाही. त्यांना फक्त MSME चं रजिस्ट्रेशन मिळतं. ते फक्त बँकेतून कर्ज घेण्यापुरतच त्यांना ती फॅसिलिटी मर्यादित आहे. बाकी MSME चे कुठलेही फायदे ट्रेडर्सला मिळत नाही, व्यापाऱ्यांना मिळत नाही. जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत आणि सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत त्यांच्याकडे उद्यम रजिस्ट्रेशन असेल आणि त्यांनी एखाद्या व्यक्तीला माल विकला, समजून घ्या त्यांनी कॉन्ट्रॅक्ट करून माल विकला, म्हणजे त्यांच्यामध्ये प्रॉपरली अग्रीमेंट झालेला आहे की ते त्याला 45 दिवसामध्ये पेमेंट देणार आहेत. लक्षात घ्या, MSME कायद्यानुसार एखाद्या MSME कडून जर आपण माल खरेदी करत असू तर त्याचं पेमेंट आपल्याला जर अग्रीमेंट नसेल तर 45 दिवसाच्या आत करावं लागतं आणि जर आपलं कुठल्याही प्रकारचं अग्रीमेंट नसेल तर 15 दिवसाच्या आत पेमेंट करणं बंधनकारक आहे. आणि जर हे पेमेंट वेळेवर नाही झालं तर त्या व्यक्तीला, म्हणजे MSME ला ज्याने पेमेंट उशिरा केलं किंवा पेमेंट बुडवलं, त्या व्यक्तीला 15 किंवा 45 दिवसापासून जोपर्यंत तो रक्कम पेड करतो तोपर्यंत रिझर्व्ह बँकेचे जे काही व्याजाचे दर आहे त्याच्या तिप्पट चक्रवाढ व्याजाने ती रक्कम त्याला परत करावी लागते. हो, कायद्यामध्ये या सगळ्या तरतुदी आहेत, परंतु तरतुदी असून उपयोग नाहीये, त्याची अंमलबजावणी सुद्धा होणं गरजेचं आहे. त्यासाठीच केंद्र सरकारने हे MSME समाधान पोर्टल तयार केलेलं आहे. या पोर्टलवर जाऊन आपण आपली तक्रार नोंदवू शकतो आणि तक्रार नोंदवण्यासाठी मी स्क्रीनवर तुम्हाला वेबसाईटची लिंक देत आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही स्वतः सुद्धा आपली तक्रार नोंदवू शकता. त्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स आपण सगळ्यात त्या ठिकाणी अपलोड केली तर त्या ठिकाणी आपली तक्रार ही ग्राह्य धरली जाते आणि त्याच्यावर पुढील कार्यवाही लवकर सुरू होते. म्हणजे तक्रार केल्यापासून 90 दिवसाच्या आत ती तक्रार सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात. आपण तक्रार केल्यानंतर या ठिकाणी MSE फॅसिलिटेशन काउन्सिल ही त्या तक्रारीकडे लक्ष देते. ज्याने पेमेंट बुडवलेलं आहे किंवा ज्याच्याकडे पेमेंट गेलेलं आहे त्याची ते तपासणी करतात. त्यांना योग्य आढळल्यानंतर त्यांच्याकडून ॲडव्हान्स स्वरूपामध्ये 75% रक्कम आपल्याकडे जमा करून घेतात. त्यानंतर दोघी बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं जातं. त्यामध्ये काही अडचणी आहेत का, काही प्रश्न आहेत का, त्या सगळ्या
गोष्टी सोडवण्यासाठी सामंजस्याने ती भूमिका पार पाडली जाते आणि त्यानंतर MSME ला लवकरात लवकर ते पेमेंट देण्यासाठी समोरच्या व्यक्तीला बंधनकारक केलं जातं. यामध्ये जर MSME या काउन्सिलचा निर्णय मान्य नसेल तर पुढे ते कोर्टामध्ये जाऊ शकतात. एनवाय जर इतर वेळी जर आपलं पेमेंट बुडालं आणि आपण कोर्टामध्ये गेलो तर ती प्रोसेस खूप लेंदी होते. परंतु MSME समाधान पोर्टलवर आपण तक्रार केल्यानंतर 90 दिवसाच्या आत ही तक्रार सोडवणं त्यांना बंधनकारक असतं. आता MSME पोर्टलचे फायदे काय आहेत ते सुद्धा आपण समजून घेऊया. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की या ठिकाणी 90 दिवसाच्या आत तक्रार सोडवणं बंधनकारक असतं. त्यामुळे ही एक जलद प्रक्रिया आहे. इतर आपण कोर्टामध्ये गेलो किंवा कन्झ्युमर फोरममध्ये गेलो किंवा कुठेही गेलो तर त्या ठिकाणी इतक्या लवकर निर्णय लागत नाही, इतक्या लवकर त्याच्यावर ऍक्शन घेतली जात नाही. परंतु MSME समाधान पोर्टलवर त्वरित या अंतर्गत ऍक्शन घेतली जाते आणि इतर ठिकाणी तक्रार करण्यापेक्षा या ठिकाणी तक्रार करण्यासाठीचा खर्च आणि त्याची प्रोसेस ही सोपी आहे. सगळी प्रोसेस 100% ऑनलाईन आहे. ऑनलाईनच या सगळ्या गोष्टी रिझॉल्व्ह केल्या जातात. त्यामुळे आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाहीये. अगदी सामान्य व्यक्ती सुद्धा या पोर्टलवर तक्रार करू शकतो. या पोर्टलवर जर आपली तक्रार दाखल करण्यासाठी तुम्हाला आमच्या व्यावसायिक सेवा हव्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपण आम्हाला मेसेज करू शकतात. आमचे प्रतिनिधी तुम्हाला यासाठी ॲप्लिकेशन करणं, त्या अंतर्गत आपली तक्रार दाखल करणं यासाठी आवश्यक त्या व्यावसायिक सेवा उपलब्ध करून देतील. त्याचप्रमाणे आपलं जे काही पेमेंट अडकलेलं आहे त्यावर आपल्याला जितका उशीर होईल तितकं जास्तीत जास्त व्याज आपल्याला मिळतं. म्हणजे आपल्या व्याजाचं सुद्धा नुकसान होत नाही आणि शिवाय ते 75% रक्कम ॲडव्हान्स स्वरूपामध्ये आपल्याकडे जमा करून घेतात. त्याच्यामुळे म्हणून आपल्याला पेमेंट मिळवण्यासाठी एक चांगली शाश्वती आणि चांगला ऑप्शन मिळतो. तर मित्रांनो, तुम्ही एक उद्योजक असाल किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर असाल आणि तुमचं असं कोणाकडे पेमेंट अडकलेलं असेल तर आता लगेच स्क्रीनवर दिलेल्या आहे वेबसाईटवर किंवा आमच्याशी व्हॉट्सअप नंबरद्वारे आपण संपर्क साधून या पोर्टलवर ऍप्लिकेशन कसं करायचं या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊ शकतात. MSME कायदा अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने सुरू केलेलं हे पोर्टल खरंच चांगलं आहे. या पोर्टलवर तुम्ही बघितल्यास आतापर्यंत त्यांनी किती तक्रारी रिझॉल्व्ह केलेल्या आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला होईल आणि खरंच हे प्रॅक्टिकली काम करतं. म्हणजे मी फक्त आपल्याला माहिती देत नाहीये, तर वास्तविकरित्या हे पोर्टल खऱ्या अर्थाने काम करतं. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास, उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त उद्योजकांपर्यंत, व्यावसायिकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना सुद्धा या MSME समाधान पोर्टल बाबतची माहिती होईल आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा. बेल आयकॉन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद.